अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. नमस्कार, मी शुभांगी पाटील. महामीडिया 24 मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयाच्या हेडलाईन्स. इचलकरंजीतील सूत गोदामाला भीषण आग, सुमारे 7 कोटींचे नुकसान. या दुर्घटनेमध्ये 5000 सुताची बाचकी आगीच्या भक्ष्यस्थानी. मदत कार्यावेळी आगीची झळ लागून 1 जण जखमी. रुकडी रेल्वे पुलाचा प्रवास जीवघेणा. प्रशासनाच्या अनास्थेमुळे सोयीपेक्षा गैरसोय जास्त. पुलाच्या दोन्ही बाजूला असलेली चुकीची वळणे, दिशादर्शक फलकांचा अभाव आणि रात्रीचा काळोख यामुळे ते अपघातांची मालिका. 8 तासात जबरी चोरी उघड. 2.69 लाखांची सोन्याची चैन जप्त. रहमतपूर पोलिसांची तत्पर कारवाई. लिफ्टच्या बहाण्याने मारहाण करणारा आरोपी जेरबंद. दररोज घरासमोरून दारू पिऊन जाताना मला घरी सोड, नाहीतर खूप मार खाशील असं बोलून मारहाण केल्यामुळे शरद साळवे यांनी केली करण गायकवाड याच्यावर तक्रार दाखल. राज्यसभेवरून काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांची चर्चा झाल्याची माहिती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बाजूला ठेवत उद्धव ठाकरेंची थेट दिल्लीमध्ये काँग्रेस हायकमांडची चर्चा. सूत्रांची माहिती. स्वीकृत नगरसेवक पद नाही तर प्रभाग समिती अध्यक्षपद. ठाकरेंची शिवसेना मनसेला देण्याच्या विचारात. संदीप देशपांडे, यशवंत किलेदार आणि सूरज चव्हाणांची झाली बैठक. शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल. अशक्तपणा जाणवत असल्यामुळे पवार रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयामध्ये. 15 दिवसात पवार दुसऱ्यांदा रुग्णालयात. 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या बातमीत नवा ट्विस्ट. अजित पवार हयात असतानाचा निर्णय झाल्याचा दावा. अल्पसंख्याक विभागाने मुख्य सचिवांकडे दिलं स्पष्टीकरण. बुलढाण्यातल्या चिखलानंतर आता मोहोळमध्ये पुतळ्याचा वाद. रात्रीतून बसवला महामार्गाच्या बाजूला संभाजी महाराजांचा पुतळा. पुतळा हटवल्यास मोहोळ बंद पाडू असा इशारा. शक्तीपीठ महामार्गाविरोधात उद्या राज्यव्यापी आंदोलन. सतीश पाटलांच्या उपस्थितीत शक्तीपीठ विरोधी संघटनांची ऑनलाईन बैठक. मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवल्याची टीका. महामीडिया 24 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.